आज आपल्यासमोर एका कीर्तनकाराचा अनुभव हा सांगावासा वाटला. सर्वच कीर्तनकार हे असे नसतात. काही कीर्तनकार हे आज खूप छान व नियम पाळणारे आहेत, हेही तितकेच महत्त्वाचे. एका गावामध्ये एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग ही करत असताना संबंधित त्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या त्या कीर्तनकाराला काय वाटले महाराजांना हे कोणास ठाऊक, परंतु ते महाराज हे आपली स्वतःची शूटिंग ही करू नका असे सांगू शकत असताना त्यांनी तसे न सांगता कार्यक्रमाची शूटिंग करू नका असे सांगितले. हा त्यांचा काय हेतू असू शकतो हे सांगता येत नाही, परंतु इतर कार्यक्रम हा खूप सुंदर होता त्या गावामध्ये आणि त्या कार्यक्रमाची शूटिंग करू नका हे सांगू शकत नसतानाही महाराजांनी दोनदा ते तीनदा छेडले. तर ही बाब खेदजनक असून संप्रदायातील धार्मिक कार्यक्रमाची शूटिंग करू नये हा आदेश करण्याचा अधिकार हा या वारकरी संप्रदायातील महाराजांना खरंच आहे का? ते स्वतःची शूटिंग करू नये अशी ते सांगू शकतात की माझा कोठेही फोटो अथवा माझा चेहरा हा आला नाही पाहिजे असे ते सांगू शकतात, परंतु तसे न सांगता त्यांनी मात्र शूटिंग करू नका असे सांगितले. आज अनेक ठिकाणी शूटिंग करण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. असे असताना मात्र हा आपल्याला आवडत नाही शूटिंग, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तसे सांगायला हवे होते की माझा स्वतःचा चेहरा व माझी शूटिंग ही काढू नका. असे असताना मात्र तो कार्यक्रम हा आलेल्या लोकांसाठी व लोकांनी हा या महाराजांना जे काही त्यांची बिदागी असेल, जे काही रक्कम असेल ती देऊन महाराजांना बोलवले होते. ते महाराज काही आज फक्त नारळ घेऊन अथवा तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ते कीर्तन करणारे असतीलच असे शक्यता कमी आहे. कोणतेही धन हे न घेता कीर्तन करावे असे तुकाराम महाराजांचा एक काही नियम होता, परंतु त्या कीर्तनातील अभंगाप्रमाणे आज काही कीर्तनकार हे वागतातच असे नाही. खरंच काही कीर्तनकार हे त्या गावामध्ये कीर्तन सेवेसाठी गेल्यानंतर तेथील अन्नही सेवन करत नाहीत व कोणताही एक रुपयाही न घेता आपली कीर्तन सेवा करणारे आज महाराज आहेत. ते मात्र कधीही प्रसिद्धी अथवा कोणत्याही ह्याच्यासाठी असं कधीही बोलत नाहीत, परंतु आज हा या कीर्तनकार महाराजांना काय सुचले असेल ते त्यांनाच माहिती. तो त्यांचा वैयक्तिक अधिकार असू शकतो, परंतु आपल्या या कार्यक्रमाची समाजाने ठेवलेल्या शूटिंग करू नये हा अधिकार मात्र महाराजांना नाही व वारकरी संप्रदायातील कोणत्याही कीर्तनकाराला नाही. हा ते सुचवू शकतात की माझी स्वतःची शूटिंग ही काढू नका, ती मला आवडत नाही. हा त्यांचा छान हेतू असू शकतो, परंतु त्या सुंदर कार्यक्रमाची शूटिंग काढू नका हा म्हणण्याचा अधिकार त्या महाराजांना नाही. असे असताना मात्र संबंधित त्या महाराजांनी आपले कीर्तन सुरू असताना ते बंद करून सूचना केली की सांगितले तरीही शूटिंग चालू आहे, ती बंद करण्याच्या सूचना करा. त्या महाराजांची शूटिंग त्यांनी सांगितल्यानंतर बंद केलेली होती, परंतु दुसरी कार्यक्रमाची शूटिंग सुरू असतानाही त्या महाराजांनी याबाबत आदेश करणं हे कितपत योग्य आहे? त्या शूटिंगमध्ये ते संबंधित महाराज हे येतही नव्हते. असे असताना त्या शूटिंगशी त्या महाराजांच्या चेहऱ्याचा अथवा महाराजांचा कोणताही संबंध नाही अशी शूटिंग ही सुरू होती. आणि ही शूटिंग सुरू असताना त्या कीर्तनकार महाराजांना काय सुचले? त्यांनी आपली कीर्तन सेवा बंद करून थांबवून माईकमधून त्या व्यक्तीला व्हिडिओ शूटिंग करू नये, तरी ती चालू आहे ती बंद करायला सांगा
त्या कीर्तनकाराची कोणतीही शूटिंग ही होत नव्हती. मग त्या शूटिंगबाबत त्या कीर्तनकारांना काय अडचण होती, नेमका काय अडथळा होता, हा प्रश्न मात्र उद्भवत आहे, निर्माण होत आहे. तरी सर्वच कीर्तनकार हे असे वागत नसतात. त्याप्रमाणे काही नियम संप्रदायाचे जे असतात हे सर्वच कीर्तनकार हे पाळतातच असे नाही. काही कीर्तनकार हे खूप काही प्रमाणात रकमा स्वीकारतात. समाजाने त्यांना खूप मोठे केलेले असते आणि यामुळे मात्र काही कीर्तनकारांच्या डोक्यामध्ये गर्व, मोठेपणा याबाबतची हवाही डोक्यात असते. संप्रदाय हा असा एक आहे की यामध्ये कितीही रागीट व्यक्तीला जागाही दिली जाते. कितीही वाईट गोष्टी माफ करण्याचा संप्रदाय हा एकमेव मार्ग आहे. असे असताना मात्र काही कीर्तनकारांकडेच सर्व दुर्गुण हे असू शकतात. हे तितकेच खरे. काही कीर्तनकारांना राग लवकर येतो. काही कीर्तनकारांना काही गोष्टी आवडत नाहीत. सर्व दुर्गुण हे काही कीर्तनकारांच्या मनामध्ये निर्माण का होतात? काही कीर्तनकार आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत. असे का? समाज हा आपल्याला भरपूर पैसा देतो. 3 कार्यक्रम आपण करता हा आपला वैयक्तिक प्रश्न जरी असेल तरीही कीर्तनाच्या माध्यमातून आपणाला जी रक्कम मिळते त्या रकमेत आपण साधे आपले आईवडील सांभाळू शकत नाहीत. असे काही कीर्तनकार हे आहेत. हे किती खेदजनक बाब आहे. त्यामुळे अशा काही कीर्तनकारांबाबत बोलणंही समाजासमोर, असे प्रकार आणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तरी कोणत्याही सांप्रदायिक कार्यक्रमाची शूटिंग करू नये असा कुठेही नियम नाही. परंतु ती महाराज व्यक्ती ही असे सांगू शकत होती की माझा स्वतःचा चेहरा व मी त्या शूटिंगमध्ये न येईल अशी शूटिंग आपण काढू शकता, हे ते बोलू शकत होते. परंतु त्यांना काय झाले काय माहिती. आणि अशा मात्र कीर्तनकारांचा समाजासमोर हा प्रकार आणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. का तर समाज हा यांना मोठं करतो. समाज हा यांना मागेल तेवढ्या रकमा देतो. आणि असे असताना मात्र समाजाने केलेला खर्च असतो. महाराजाच्या खिशातील काही खर्च नसतो. महाराज उलट 2-3 तास काय असेल ते 2 तास म्हणजे 120 मिनटं सांगून जातात. त्यामध्ये बराच वेळ हा त्यांचा सूचनांमध्ये जातो, काही ठिकाणी सत्कारामध्ये जातो. आणि जी घेतलेली बिदागी व जी घेतलेली मोठी रक्कम असते त्या रकमेच्या बदल्यात मात्र जमलेल्या संप्रदायातील जे कीर्तन ऐकण्यासाठी आलेले असतात यांना जे हवे असे कीर्तन हे ऐकायला मिळतेच असे नाही. तरी प्रसिद्ध कीर्तनकारांकडून असे प्रकार हे घडू नयेत हेही तितकेच महत्त्वाचे. काही कीर्तनकार हे खरंच खूप चांगले कार्य करत आहेत. आणि काही कीर्तनामध्ये पुष्पासारख्या चित्रपटांचा उल्लेख करणं हे संत तुकाराम महाराजांच्या कीर्तन सेवेचा अवमान नाही का? ही विचार करायला लावणारी एक गोष्ट आहे. आपण कीर्तन सांगत असताना काही हिंदी चित्रपटांचा उल्लेख करणं हे त्या कीर्तन सेवेचा अवमान होत नाही का? हा मला काही कीर्तन सेवा करणाऱ्या जाणकार कीर्तनकारांना एक प्रश्न विचारायचा आहे की हे कितपत योग्य आहे. आपण कीर्तन करत असताना जो विषय आहे त्याविषयीच बोलावे, संतांचे चरित्र सांगावे, देवाबाबत जे काही महत्त्वाचे असेल तेच बोलावे, काही दृष्टांत हे धार्मिक असावेत. असे असताना मात्र काही कीर्तनकारांची जीभही ढासळते, जिभेवर नियंत्रण राहत नाही. आत्ताच काही दिवसापूर्वी एका नामांकित महाराष्ट्रातील कीर्तनकाराने
अश्लील भाषा वापरून अर्धा तास जवळजवळ शिवीगाळ केली एका प्रतिष्ठित चांगल्या व्यक्तीला. का तर त्यांनी त्या महाराजाच्या नावासहित एक व्हिडिओ व्हायरल केला होता. परंतु ती चूकही त्या महाराजाची तशी होती. असे असताना मात्र सर्वात जास्त राग हा या कीर्तनकारांनाच का येतो? असे काही कीर्तनकार हे आहेत